आज आपण 7 ते 8 वर्षा मुलींसाठी ए लाईन कुर्ती शिवणार आहोत. तर पुढील पद्धत बघूया. आता फ्रंट बॉडीला पहिले आपण अस्तर जोडून घेणार आहोत. आता फ्रंट बॉडीला आपण असं अस्तर शिवून घेणार आहोत. त्याच्यानंतर कैचीने असं कट्स लावून घेऊया आणि नंतर हे अस्तर असं पलटून घेऊया. अस्तर पलटत असताना आपण अस्तरावर दाब टीप घेऊया. आपण अस्तरावर दाब टीप कशामुळे घेतो की जो गळा आहे तो असं पलटी मारत नाही किंवा अस्तर याचे बाहेर येत नाही. गळ्याची फिनिशिंग छान येते. असा थोडा गळ्याचा भाग आपण आता दाबून घेऊया. आता आपण इथे एक टीप मारून घेऊया वरच्या साईडला. याने आपली फिनिशिंग आणखीन फ्रॉकची छान दिसेल. आता हा बघा आपला गळा तयार झालेला आहे. साईडला टीप मारून घेऊया. हे आपले जे अस्तर आहे त्याला आपण अशी फोल्ड करून घेऊया आतमध्ये. आता पण आतल्या अस्तरला अशी टीप मारून घेतलेली आहे. साईडचं आता कट करून घेऊया एक्स्ट्रा फॅब्रिक. आता आपली फ्रंट बॉडी तयार झालेली आहे. आता आपण फ्रंट बॉडी प्रमाणे बॅक बॉडी लावून घेऊया. फ्रंट आणि बॅक पार्ट आता जोडून झालेले आहे. आता फ्रंट आणि बॅक पार्ट आपण जोडून घेऊन घेऊ. आता आपण शोल्डरला टीप मारून घेणार आहोत. डबल टीप मारून घेणार आहे. आता शोल्डर जोडून झालेला आहे. हे असं दिसतं. आता आपण हे पॅक करून घेणार आहोत. इथे आपण लावणार आहोत पायपिंग. आता हे उरलेलं एक्स्ट्रा फॅब्रिक आहे याच्यामध्ये आपण अशी पट्टी काढून घेणार आहोत. आपण कापून घेतलेली आहे. ही आपण उलट साईडला ठेवूया. ही अशी जोडून घ्यायची आहे आपल्याला. याला आपण कट्स लावून घेणार आहोत. आता ही पट्टी आपण अशी फोल्ड करून घेत आहे. आता याच्यावर आपण टीप मारून घेणार आहोत. आता हे शिवल्याच्या नंतर असं दिसत आहे. तर त्याचप्रमाणे आपण इकडचा भाग आहे तसा शिवून घेऊया. आता दोन्ही बगल भाग तयार झालेले आहे. आपण जोडून घेऊया. दाखवा कशी मम्मी. आता आपण हे जोडून घेतलेलं आहे वन साइड. आता आपण सेकंड साइड पण जोडून घेऊया. आता हे आपण व्यवस्थित करून घेणार आहोत स्ट्रेट. त्यानंतर याला फोल्ड करून घेणार आहोत ऑर्गेन्झा फॅब्रिकला. आता आपली एवढी कुर्ती तयार झालेली आहे. आता आपण याला फोल्ड करून घेऊया.